नमस्कार मंडळी, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वात पवित्र दिवस। वर्षभरात अनेक सण येतात, पण गुरुपौर्णिमेचे महत्त्व वेगळेच आहे। कारण या दिवशी केलेली गुरुसेवा, नामस्मरण आणि साधना अनेक पटीने फळ देते अशी श्रद्धा आहे। यंदा 9 जुलै ते 29 जुलै 2026 या सलग 21 दिवसात जर आपण श्रद्धा, सातत्य आणि नम्रतेने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर मनाला स्थैर्य, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक बळ मिळू शकते। अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की नियमित नामस्मरणामुळे जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती वाढते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही 21 दिवसांची सेवा कशी करायची, कोणते नियम पाळायचे, कोणता मंत्र म्हणायचा आणि ही साधना करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर 21 दिवसांचे महत्त्व का? तर मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये सातत्याला खूप महत्त्व दिले आहे। एक दिवसाची पूजा मनाला आनंद देते, पण सलग अनेक दिवसांची साधना मनात शिस्त, श्रद्धा आणि एकाग्रता निर्माण करते। 21 हा अंक भारतीय परंपरेत शुभ मानला जातो। अनेक धार्मिक विधींमध्ये 21 प्रदक्षिणा, 21 नैवेद्य, 21 फुलं किंवा 21 दिवसांचे व्रत यांचा उल्लेख आढळतो। ही सेवा कोणत्याही चमत्काराची हमी देत नाही, मात्र श्रद्धेने आणि सातत्याने केलेले नामस्मरण व्यक्तीला सकारात्मक दृष्टी, संयम आणि मानसिक बळ देऊ शकते। अनेक भक्त या अनुभवाला श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा असे मानतात। तर सेवा कधी सुरू करावी? ही सेवा गुरुपौर्णिमेच्या आधी म्हणजे 9 जुलै 2026 पासून तुम्ही सुरू करू शकता। रोज शक्यतो एकाच वेळी सेवा करा। सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी शांत वातावरणात सेवा करणे उत्तम आहे। एखाद्या दिवशी ठरलेल्या वेळी जमले नाही तरी त्या दिवशी वेळ मिळेल तेव्हा श्रद्धेने सेवा पूर्ण करावी। सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे। नंतर सेवा कशी करावी? सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। देवघरात किंवा श्री स्वामी महाराजांच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा। अगरबत्ती किंवा धूप लावू शकता। त्यानंतर हात जोडून मनापासून प्रार्थना करावी। प्रार्थना अशी की हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील अहंकार दूर करा, योग्य मार्ग दाखवा, सद्बुद्धी, धैर्य आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती द्या। यानंतर कमीत कमी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी 5, 11 किंवा 21 माळा जप करू शकतात। त्यानंतर शक्य असल्यास स्वामी समर्थ महाराजांची आरती करावी, तारक मंत्र म्हणावा किंवा श्री स्वामींच्या लीलांचे काही पानं वाचन करावे। शेवटी नमस्कार करून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी। या काळात कोणते नियम पाळावेत? तर या 21 दिवसात काही साधे नियम पाळण्याचा प्रयत्न करावा। सर्वात प्रथम म्हणजे शक्य तितके सत्य बोलावे, कोणाचाही अपमान करू नये, रागावर नियंत्रण ठेवावे, व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करावी, प्राणी पक्ष्यांना अन्न किंवा पाणी द्यावे, आई वडील आणि गुरुजनांचा आदर करावा, मांसाहार शक्यतो टाळावा, रोज काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे। हे नियम बंधन म्हणून नव्हे तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहेत। अशक्य गोष्टीही शक्य होतील याचा अर्थ काय? तर अनेक भक्त सांगतात की श्री स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांचे अनेक प्रश्न सुटले, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होईल। खरा अर्थ असा आहे, जे अशक्य वाटत होते त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते, भीतीचे धैर्यात रूपांतर होते, निराशेच्या जागी आशा निर्माण होते, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि अनेकदा अशा संधी मिळतात ज्या आधी दिसत नव्हत्या। श्रद्धा, सातत्य आणि योग्य प्रयत्न यांची जोड मिळाली तर मोठे बदल घडू शकतात। तर मंडळी, या गुरुपौर्णिमेला आपण सर्वजण 9 जुलै ते 29 जुलै ही 21 दिवसांची सेवा श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करूया। स्वामी समर्थांवर विश्वास ठेवावा, पण त्याचबरोबर आपल्या कर्तव्यालाही विसरू नये। नामस्मरण, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांचा संगम जीवन अधिक सुंदर बनवू शकतो। जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंतही नक्की पोहोचवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक विषयासह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.